आजच्या दिवसाकरता जे शास्त्रपाठ घेण्यात आलेलं आहे त्यांचं वाचन यावेळी आपण करणार आहोत. स्तोत्रसंहिता 62 याचं आळीपाळीने आपण वाचन करूया. स्तोत्रसंहिता 62 याचं आळीपाळीने वाचन करूयात आणि मी बंधू पेत्रस काळे यांना विनंती करतो की त्यांनी याचं पुढारपण आपल्यासाठी करावं. स्तोत्र क्रमांक 62 आपण आळीपाळीने वाचूया. आपली भिस्त केवळ देवावर. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. एकट्या मनुष्याला मरण्यासाठी त्याच्यावर तुम्ही कोठवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा तो आहे. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहेत, ते केवळ मिथ्या आहेत. तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वाफच आहेत. एकदा देव बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. प्रतिफळ देवा वाचली सर्व वचनं आपण सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता व सदा सर्व काळ असो. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते सध्या आहे व युगाने राहील. जुन्या करारामधून शास्त्रपाठ आपण ऐकणार आहोत. यशायाचा ग्रंथ याचा 41वा अध्याय. यशया 41 आणि यातील 8 ते 10 ही वचनं आपण ऐकूया. यशयाचा ग्रंथ 41वा अध्याय आणि 8 ते 10 ही वचनं. The book of Isaiah, chapter 41, verse 8 to 10 will read, The Lord can only save us. The Lord says, You Israel are my servant. Jacob, I choose you. You are from the family of my friend Abraham. You were in a faraway country, but I reached out to you. I called you from that faraway place. I said, You are my servant, I choose you, and I have not rejected you. But don't worry, I am with you. Don't be afraid, I am your God. I'll make you strong and help you. I will support you with my right hand that brings victory. Blessed be the word in the mighty name of Lord Jesus. आमेन. पत्राचं वाचन यावेळी आपण करत आहोत. तिमोथेला पहिले पत्र याचं 6वा अध्याय. पहिले तिमोथेय अध्याय 6 आणि 3 ते 10 ही वचनं यावेळी आपण ऐकूया. नव्या करारातून तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय 3 ते 10 ही वचने आपण ऐकूया. खोटे शिक्षण व खरी संपत्ती ह्यांविषयी जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती व सुभक्त्यानुसार जे शिक्षण ते मान्य करीत नाही, तर तो गर्वाने फुगलेला आहे. त्याला काही कळत नाही. तो वादविवाद व शब्दयुद्ध यांमुळे वेडा बनला आहे. यापासून हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय हे उत्पन्न होतात. मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.
परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भोगले आहेत आणि त्यांनी स्वतः पुष्कळशा खेदांनी भोसून घेतले आहे. आमेन. आमेन. शुभवर्तमानाचं वाचन यावेळी आपण करणार आहोत. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उठून उभं राहूयात. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे, लूक ऋतू शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. लूक ऋतू शुभवर्तमान अध्याय 12 आणि यातील 13व्या ओवीपासून तर 21व्या ओवीपर्यंत आजच्या दिवसासाठी शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे. लोभापासून सावध राहण्याची सूचना. तेव्हा समुदायातून कोणी त्याला म्हणाला, हे गुरु, मला वतनाचा वाटा द्यावा म्हणून माझ्या भावाला सांग. तो त्याला म्हणाला, माणसा, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा असे कोणी नेमले? तेव्हा त्याने म्हटले, तुम्ही सावध असा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून आपणाला राखा. कारण कोणाला उदंड वस्तू असणे यात त्याचे जीवन आहे असे नाही. आणि त्याने त्यांना दाखला सांगितला. तो म्हणाला, कोणा एका धनवान माणसाच्या जमिनीने फार पीक दिले. तेव्हा त्याने आपल्या मनात विचार केला. तो म्हणाला, मी काय करू, कारण माझी पिके साठवायला मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करेन, मी आपले कोठारे मोडून त्याहून अधिक मोठी बांधेन. मग तेथे मी आपले सर्व धान्य व आपला माल साठवेन. आणि मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षापुरता पुष्कळ माल ठेवलेला आहे. तू विसावा घे, खा, पी, आनंदित राहा. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, याच रात्री तुझा जीव तुझ्या जवळून मागितला जाईल. तेव्हा ज्या वस्तू तू तयार केल्या त्या कोणाच्या होतील? जो आपल्यासाठी द्रव्य साठवून ठेवतो व देवाविषयी धनवान नाही, तो तसाच आहे. जो आपल्यासाठी द्रव्य साठवून ठेवतो व देवाविषयी धनवान नाही, तो तसाच आहे. आमेन. मंडळीनं कृपया खाली बसावं. यावेळी आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि पवित्र बापा, यावेळी आम्ही जसे आहोत तसे तुला समर्पित होत आहोत. आमचा स्वीकार कर, आम्हा पाप्यांवर दया कर. आमचा आत्मा, जीव आणि शरीर यांचा स्वीकार कर प्रभू. आणि तुझं पवित्र वचन समजावून घेण्याकरता परमेश्वरा बापा, तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे चालव. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. आज पुन्हा एकदा परमेश्वरानं आपल्याला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आणलेलं आहे. प्रियानो, मला तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं सांगू द्या. आजचा जो काळ आहे, ज्या काळामध्ये आपण सगळेजण जगत आहोत, जी सगळे आजची ही पिढी आम्ही ख्रिस्ती म्हणून आमचे जीवन जगत आहोत, हा अत्यंत भयंकर काळ आहे. आणि या काळामध्ये सैतान त्याचं काम फार प्रभावीपणे करत आहे. बेमालूमपणे तो करत आहे. आणि आम्हाला या गोष्टी कळत नाहीत अशातला भाग मुळीच नाही. कारण आम्हाला परमेश्वरानं त्याच्या पवित्र वचनांच्या द्वारे, त्याच्या सेवकांच्या द्वारे या सर्व गोष्टी अगोदरच आम्हाला ग्रंथित करून सांगितलेल्या आहेत की शेवटचा काळ कशा पद्धतीने असणार आहे. लोकांची एकमेकांवरची प्रीती हे थंडावणार आहे. आम्ही ज्या गोष्टी आज आमच्या आजूबाजूला घडताना पाहत आहोत, या सर्व परिस्थितीमधून मला तुम्हाला हे सांगू द्या प्रियांनो, की आम्ही आजही पवित्र मंदिरामध्ये येत आहोत. यामध्ये ही आमची धार्मिकता नाही किंवा हे आमचं चांगुलपण नाही, तर त्या परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यावर केलेली ही कृपा आहे. आणि म्हणून आज आम्ही त्याच्या पवित्र मंदिरामध्ये बसून त्याचं पवित्र वचन ऐकत आहोत. संधी प्रत्येकाला आहे. आणि म्हणून पवित्र वचन जे सांगतं की बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत. जात्यावर दळण करणाऱ्या 2 जणे असतील,
त्यातली फक्त एकच घेतली जाणार आहे. धाब्यावरती जे आहेत त्यांच्यातला एकच घेतला जाणार आहे. रस्त्याने चालणारे अनेक जण आहेत, परंतु त्यांच्यामधले जे निवडलेले आहेत तेच उचलले जातील प्रियानो रॅप्चरमध्ये. आणि म्हणून त्या निवडलेल्यांमध्ये आम्ही आहोत का हे तपासून पाहण्याचा हा काळ आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या परमेश्वराला कधीच सोडू नये, कधीच सोडू नये. आम्ही त्याला भेटण्याकरता परमेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही आवर्जून येणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून या काळामध्ये आम्ही जगत असताना हा काळ जो आहे हा विश्वासापासून बहकवणारा काळ आहे. आमचा जो आमच्या त्रैक्य देव बापावरती विश्वास असायला हवा, ज्या प्रमाणामध्ये असायला हवा, त्या विश्वासापासून आम्हाला बहकवणारा आजचा हा काळ आहे. आणि म्हणून आज आपण स्तोत्रसंहिता 62 या 62 स्तोत्रामधल्या पहिल्या 2 वचनांवरती अगदी थोडा वेळ चिंतन मनन करूयात आणि आम्ही आमचा विश्वास तपासून पाहण्याचा प्रयत्न करू की आम्ही खरंच देवाशी प्रामाणिक आहोत का आणि परमेश्वरावर खऱ्या अर्थानं आमचा विश्वास आहे का. या विश्वासाला अनेक पैलू आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत. त्या घटनांच्या माध्यमातून आम्ही आमचा विश्वास तपासू शकतो. दावीद राजाचं जे उदाहरण या 62व्या स्तोत्रामध्ये आपण पाहतो त्यानं लिहून ठेवलेलं आहे. दावीदाचं जीवन ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस अनेक चढ उतारांनी भरलेलं त्याचं जीवन आहे. तो एक साधा मेंढपाळ होता. त्याच्या भावंडांच्या दृष्टिकोनातून, त्याच्या घरच्यांच्या दृष्टिकोनातून दावीद राजा किंवा दावीद त्या काळामधला जो राजा होण्यापूर्वीचा काळ आहे, हा दावीद खूपच नगण्य होता. त्याच्याकडं अगदी तुच्छतेनं पाहिलं जात होतं. परंतु त्याच दावीदाला, ज्याला लोकांनी तुच्छ नजरेनं ज्याच्याकडे बघितलं होतं, त्यालाच परमेश्वरानं काय केलेलं आहे, इस्रायलाचा पुढं राजा होण्याकरता निवडून घेतलेला आहे. आणि परमेश्वर त्याच्या बाबत म्हणत आहे की हा माझ्या मनाजोगता मला मिळालेला माणूस आहे, हा माझ्या मनाजोगता मिळालेला आहे, माझ्या मनासारखा हा दावीद आहे. प्रियानो, त्याच दावीदाचं जीवन ज्यावेळेस आम्ही पुढं वाचत जातो, राजा झाल्यानंतर किती कठीण प्रसंगामधून त्याला जावं लागलेलं आहे. गल्ल्याथासारखेचा वध ज्यावेळेस हा दावीद करतो त्यावेळेस संपूर्ण यरुशलेमेमध्ये त्याचा जय जयकार होतो. आणि शाऊल राजा त्यावेळेस त्याच्याविषयी काय करत आहे, जळफळाट करत आहे. लोकांनी या दावीदाचं कौतुक केलेलं आहे आणि त्याचा राग शाऊलाला आलेला आहे. आणि शाऊल त्याच्यानंतर या दावीदाबरोबर वैरत्व पत्करतो, त्याच्याबरोबर द्वेष भावना त्याच्या विरोधात त्याच्या मनामध्ये तो ठेवतो, त्याच्याबद्दल राग ठेवतो, मत्सर ठेवतो. का तर मी राजा असून माझ्याविषयी लोक बोलत नाहीत, परंतु ज्या एका सामान्य मुलानं त्या गल्ल्याथाला मारलेला आहे त्याचा जय जयकार आज संपूर्ण नगरामध्ये होत आहे. हा द्वेष शाऊलाच्या मनामध्ये निर्माण होतो प्रियानो. आणि तेव्हापासून हा शाऊल या दावीदाला मारण्याची एकही संधी चुकवत नाही. अनेक वेगवेगळ्या घटना आपल्याला या जुन्या करारामध्ये पाहायला मिळतात की शाऊलानं कशा कशा पद्धतीनं दावीदाला मारण्याचा प्रयत्न केला आणि शाऊलापासून दावीद आपला जीव वाचवत पळत आहे. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो आणि त्याप्रमाणे तो आपला जीव वाचवत फिरत आहे, जागा बदलत आहे आणि शाऊल त्याच्या पाठीमागं आहे. एक प्रसंग आपल्याला माहिती आहे की शाऊलाला दावीदाच्या हातामध्ये देण्यात आलं होतं. म्हणजे काय, तो नकळत सापडला होता त्या गुहेमध्ये. शाऊलाला देखील माहिती नव्हतं, परंतु दावीदानं त्याला मारलं नाही. दावीदानं या गोष्टीची जाणीव त्याला करून दिली. प्रियानो, असा हा दावीद त्याच्या आयुष्यातील चढ उतारांमधून तो जात असताना ज्या ज्या गोष्टींचे त्याला अनुभव आले त्या सर्व गोष्टींमधून जात असताना त्यांचं लिखाण त्यानं करून ठेवलेलं आहे. आणि ज्या गोष्टींचं लिखाण त्यानं केलं, ज्या अनुभवांचं लिखाण त्यानं केलेलं आहे, त्याच लिखाणाला आम्ही स्तोत्रसंहिता म्हणतो. ह्या सगळ्या कविता आहेत. कवितांच्या माध्यमातून त्यानं त्याचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. आणि इस्रायल लोकांच्या उपासनेचं स्तोत्रसंहिता हा अविभाज्य भाग आहे. आम्ही देखील आमच्या उपासनांमधून स्तोत्रसंहिता म्हणत असतो. प्रियानो,
या दाविदाच्या जीवनामध्ये ज्या सर्व घटना घडलेल्या आहेत, जे दुःखाचे प्रसंग आले, जे कठीण प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आले, त्यांचं लिखाण करत असताना या 62व्या स्तोत्रामध्ये तो काय म्हणतोय बघा. तो म्हणतो, माझा जीव मौन धरून केवळ देवाची वाट पाहत आहे, त्याच्याकडूनच माझे तारण येते, केवळ तोच माझा खडक व माझे तारण, माझा उंच गड आहे, मी फारसा डगमगणार नाही. आता या ठिकाणी जी शब्दरचना आहे तिथे दावीद काय म्हणत आहे, मी फारसा डगमगणार नाही. या त्याच्या बोलण्यामध्ये, या त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. स्तोत्र 62 हे संपूर्ण स्तोत्र विश्वासावरती लिहिलेलं आहे, विश्वासावर अवलंबून असणारं हे विश्वासाविषयीचं हे स्तोत्र आहे. दावीद ज्यावेळेस संकटामध्ये आहे त्यावेळेस तो म्हणतो की माझा जीव मौन धरून केवळ देवाची वाट पाहत आहे. प्रियानो, तो म्हणत आहे माझा जीव मौन धरून केवळ देवाची वाट पाहत आहे. देवाची वाट पाहणं म्हणजे काय? परमेश्वरावरती अवलंबून राहून त्यानं कृपा करेपर्यंत आम्ही त्याच्या कृपेची वाट पाहणं. दावीद राजा काय म्हणतो, मी केवळ मौन धरून मी शांत बसणार आहे, मी आता काहीच करणार नाही, मी तर कोणालाही काहीही सांगणार नाही माझ्या मदती करता. मी आता ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये मी आता शांत आणि स्वस्थ राहणार आहे आणि मी आता फक्त माझ्या परमेश्वराची वाट पाहणार आहे. मी केवळ मौन धरून माझ्या देवाची वाट पाहत आहे. तो परमेश्वर माझ्यावर कृपा करेल तोपर्यंत मी त्याची वाट पाहणार आहे. कारण का? त्याचं कारण तो पुढे सांगत आहे. का तो त्याची वाट पाहत आहे? केवळ तोच माझा खडक व माझे तारण, माझा उंच गड आहे, मी फारसा डगमगणार नाही. प्रियानो, का राजा दावीद परमेश्वरावरती अवलंबून राहणार आहे याचं कारण देखील त्यानं पुढे दिलेलं आहे. कारण माझे तारण त्याच्याकडून येते, त्याच्याकडूनच माझं तारण आहे. कोणाकडून? परमेश्वराकडून माझं तारण आहे. मी ज्या कठीण परिस्थितीमध्ये आहे, ज्या संकटामध्ये मी सापडलेलो आहे, या संकटामधून मला इतर कुणीही बाहेर काढू शकणार नाही, परंतु मला तारणारा जर कुणी आता या जगामध्ये आहे तर तो माझा जिवंत देव आहे. आणि म्हणून मी आता त्याच्यावरतीच अवलंबून आहे. माझं तारण हे त्याच्याकडूनच आहे. तोच माझा उंच गड आहे, तोच मला आता सावरून धरणारा आहे, माझा खडक तोच आहे. प्रियानो, दाविदानं परमेश्वराला खडकाची उपमा दिलेली आहे. खडक हे लपण्याकरता फार मोठं साधन अशा परिस्थितीमध्ये, वाळवंटाच्या परिस्थितीमध्ये आहे. त्या काळामध्ये जी भौगोलिक परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या अनुसरून खडकाचा आश्रय घेणं म्हणजे खडकाच्या पाठीमागं लपवून सैन्यापासून किंवा शत्रूपासून आपल्या स्वतःच्या जीवाचं रक्षण करणं. आपल्याला अजून एक प्रसंग आठवतो का मोशेच्या बाबतीत घडलेला होता? मोशेला परमेश्वरानं दर्शन दिलं त्यावेळेचा प्रसंग. मोशेनं देवाकडे हट्ट केला होता नाही का, की परमेश्वरा मला तुला पाहायचंच आहे. आणि परमेश्वराने त्याचा हट्ट पूर्ण केला. परंतु तो कसा पूर्ण केला? त्याला खडकाच्या कपारीमध्ये परमेश्वरानं लपवून दर्शन दिलेलं आहे. आणि देवानं त्याला काय केलं? त्याला आपल्या हाताने त्याला झाकलेलं आहे. आणि त्याच्या पुढून, त्या मोशेच्या पुढून परमेश्वराचं तेज चालून गेलेलं आहे. खडकाच्या कपारीमध्ये परमेश्वरानं मोशेला दर्शन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खडक म्हणजे संरक्षणाचं प्रतीक आहे, आश्रयाचं प्रतीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा राजा दावीद काय म्हणत आहे की तोच माझा खडक व माझे तारण, तो माझा लपण्याचा उंच गड आहे. आता पुढची उपमा राजा दावीद परमेश्वराला देत आहे. तो काय म्हणत आहे? माझा उंच गड आहे. परमेश्वर कोण आहे? माझा उंच गड, उंच किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये ज्यावेळेस, त्या गडामध्ये ज्यावेळेस मी जाऊन लपेन, त्याच्या आश्रयाला ज्यावेळेस मी जाईन, त्यावेळेस शत्रू माझं काहीच करू शकणार नाही. जे किल्ले, जे गड डोंगरावरती बांधलेले असतात, ते बांधत असताना जे किल्ले ते लोक बांधतात त्यांनाच त्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याच्या चोर वाटा माहिती असतात. हे लक्षात असू द्या. शत्रूला ते माहिती नसतं. आणि म्हणून ज्यावेळेस शत्रूचं आक्रमण अशा ठिकाणी होतं त्यावेळेस वरून हल्ला करणं सोपं जातं. आणि तशा प्रकारे
राजा दावीद परमेश्वराला काय म्हणत आहे की तोच माझा उंच गड आहे. उंच गड म्हणजे काय, मला त्या ठिकाणी लपण्याकरता खूप मोठा आश्रय तिथे मिळणार आहे. परमेश्वराला तो गडाची उपमा देत आहे. तो परमेश्वराला डोंगरावर बांधलेला किल्ला असं तो संबोधत आहे. प्रियानो, आम्ही मगाशी बघितलेलं आहे की हे संपूर्ण स्तोत्र विश्वासाशी संबंधित आहे. दावीद राजा त्याची जी परिस्थिती आहे, ज्या कठीण परिस्थितीमध्ये तो सापडलेला आहे, त्याचं वर्णन पुढच्या 3 आणि 4 वचनामध्ये तो करत आहे. तो काय म्हणतो बघा, तिथं काय सांगितलेलं आहे, झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारख्या झालेल्या मनुष्याला तुम्ही सर्वांनी मारावे म्हणून किती वेळपर्यंत तुम्ही त्याच्यावर हल्ला कराल. तो काय म्हणतोय की माझी अवस्था कशी झालेली आहे, झुकलेल्या भिंतीसारखी झालेली आहे. माझी अवस्था कोसळलेल्या कुंपणासारखी झालेली आहे. पहा, आपण रस्त्याने येता जाता जर कधी एखाद्या कब्रस्थानापासून आपलं येणं जाणं झालं तर त्या कब्रस्थानाच्या भिंतीकडे आवर्जून बघा. ती भिंत काही ठिकाणी कोसळलेली असते, काही ठिकाणी तिला तडे गेलेले असतात, मोडकळीस आलेली असते, काही भाग तिचा पडून गेलेला असतो, झुकलेली असते भिंत, कारण जमीन खचते. त्यामुळं ती दगडी जरी बांधकाम भिंतीचं दगडी बांधकाम जरी असलं तरी ती भिंत झुकलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आता फ्लॅट सिस्टीम आलेली आहे, बंगले झालेले आहेत, परंतु खेड्यांमधून पूर्वीच्या काळी घराला तारेचं कुंपण केलेलं असायचं. तारेचं कुंपण असायचं. कधी कधी ते कुंपण कललेलं आपल्याला पाहायला मिळतं, झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा अर्थ काय आहे की आता ते कुंपण तेवढं सक्षम राहिलेलं नाही की येणाऱ्या जनावरापासून घराचं संरक्षण करू शकेल, इतकं सक्षम राहिलेलं नाही. दावीद राजा स्वतःची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला या 2 गोष्टींची उपमा देत आहे. तो म्हणतो माझी अवस्था आज अशी झालेली आहे की मी कोसळलेल्या भिंतीसारखा आहे, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. माझ्या आयुष्याला तडे गेलेले आहेत, माझ्यावरती संकट आलेले आहेत आणि ही ज्यांच्यामुळं संकट आलेले आहेत त्यांच्याविषयी तो काय म्हणतो, तुम्ही सर्वांनी मारावे म्हणून किती वेळ तुम्ही त्याच्यावर हल्ला कराल. मला मारावं याच्याकरता तुम्ही माझ्यावरती अजून किती वेळ हल्ले करणार आहात. आणि पुढे तो असं म्हणतो, केवळ त्याच्या थोर पदापासून त्याला पाडायला ते मसलत करतात, लबाड्यांमध्ये ते संतोष पावतात, ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, परंतु अंतर्यामी ते शाप देतात. दावीद राजाच्या भोवती असणाऱ्या लोकांच्या संदर्भातील हा त्याचा अनुभव आहे. तो काय म्हणत आहे, ते लबाड्या करतात, लबाड्या करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. ते समोरासमोर बोलताना खूप गोड बोलतात, क्षेम कुशलाचं भाषण करतात, परंतु त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी आढी आहे, त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी मत्सर आहे, राग आहे. ते माझ्या विरोधात आपसात मसलती करतात. तुम्ही कोटपर्यंत माझा पाठलाग करणार, असा प्रश्न तो विचारत आहे. मी तर झुकलेल्या आणि कोसळलेल्या भिंतीसारखा आहे, मी कोसळलेल्या कुंपणासारखा झालेलो आहे, मी एकाकी पडलेलो आहे. आणि अशा माझ्या अवस्थेमध्ये आज तुम्ही माझ्यावरती चाल करून येत आहात, हे कोटपर्यंत तुम्ही करणार आहात. आणि अशा परिस्थितीमध्ये तो काय म्हणत आहे, तो म्हणतो माझा जीव मौन धरून केवळ देवाची वाट पाहत आहे, त्याच्याकडूनच माझे तारण येते, केवळ तोच माझा खडक व माझे तारण माझा उंच गड आहे, मी फारसा डगमगणार नाही. अशा परिस्थितीमध्ये दावीद असताना सगळी परिस्थिती त्याच्या विरोधात आहे प्रियानो, परंतु तो डगमगलेला नाही, त्यानं हार मानलेली नाही, तो खचलेला नाही. तो काय म्हणत आहे, माझा भावविषक, माझा विश्वास जो आहे तो कोण आहे, तर तो परमेश्वर आहे. माझा विश्वास त्याच्यावरती आहे, तोच मला आश्रय देणारा माझा जिवंत देव आहे, तोच माझा उंच गड आहे, त्याच्याच ठाई मला आश्रय आहे, त्याच्यापासूनच मला तारण प्राप्त होते. प्रियानो, आज 2026 सालामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये असे प्रसंग येतात का? निश्चित अर्थाने येतात.
वेगवेगळ्या कठीण परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं. आम्ही समाजामध्ये वावरत असताना असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये कधी आर्थिक टंचाई निर्माण होते. अनेक न सुटणारे प्रश्न आमच्या कुटुंबामध्ये निर्माण होतात. आम्हाला वेगवेगळ्या आजारपणाला सामोरं जावं लागतं. त्यातून कोणत्याही प्रकारची आशा आमच्या समोर राहत नाही. कोणत्याही प्रकारचा आशेचा किरण आम्हाला दिसत नाही. आता सगळं काही संपून गेलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आता संपूर्ण पुढे अंधार आहे. आमच्या भविष्यामध्ये आता आमचं काहीच होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये निर्माण होते, त्यावेळेस आम्ही काय होतो प्रियानो? आम्ही काय करतो? आम्ही हतबल होऊन जातो. आम्ही लोकांची मदत घ्यायला सुरुवात करतो. आम्ही आमच्या नातेवाईकांना बोलावतो. आम्ही नातेवाईकांची मित्रमंडळीची ओळखीतल्या लोकांची मदत घ्यायला सुरुवात करतो. आणि अशा वेळी आम्हाला खऱ्या अर्थानं लोकांची पारख होते, हे नेहमी लक्षात असू द्या. आमच्या संकटाच्या काळामध्ये प्रियांनो, जे आमचे खूप चांगले जवळचे मित्र असतात, नातेवाईक असतात, अशा संकटाच्या काळामध्ये सगळेजण हात वरती करतात आणि आम्हाला एकाकी सोडून देतात. परंतु तुमचा आणि माझा देव, तो तुम्हाला आणि मला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटा सोडणारा देव नाही. आमच्या जीवनामध्ये कितीही संकट असले, कितीही दुःख असले, लोकांनी आमचा कितीही तिरस्कार केला, कदाचित आमच्या नात्यांमधल्या लोकांनी देखील आम्हाला सोडून दिलेलं असेल, आम्हाला टाकून दिलेलं असेल, आमच्याकडं आज आर्थिक भरभराट नसेल, आज आमच्याकडं नोकरी नसेल, आज आम्ही दुःखी असू आमच्या कुटुंबातील लोकांमुळं, आज आमच्या घरामध्ये व्यसनाधीनता असेल, आमची लेकरं ऐकत नसतील, आमच्या कुटुंबामधील माणसं आज देवाच्या भयामध्ये नसतील, कशीही परिस्थिती असू द्या प्रियांनो, राजा दावीद म्हणतो त्याप्रमाणे मी मौन धरून, तो काय म्हणत आहे? मी मौन धरून केवळ देवाची वाट पाहत आहे. आमच्यासाठी आज दाविदाचं हे फार मोठं उदाहरण आहे. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती असली तरी देखील आम्ही कुणाची वाट पाहिली पाहिजे? आम्ही नातेवाईकांची नाही, आम्ही मित्रमंडळीची नाही, तर आम्ही आमच्या देवाची वाट पाहिली पाहिजे. आणि ती कशी वाट पाहिली पाहिजे? आम्ही मौन धरून, शांत राहून, देवाचा शब्द ऐकण्याकरता आमचा जीव एकवटून आम्ही परमेश्वराची वाट पाहिली पाहिजे. कारण का? कारण तारण त्याच्यापासूनच आहे, सुटका त्याच्यापासूनच आहे, उत्तर देवापासूनच आहे. कोणत्याही जीवनातील कितीही कठीण प्रसंग असू द्या, कोणताही प्रश्न असू द्या, त्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वराकडे नाही असं कधीच होत नाही. आमचा स्वभाव जो आहे ना, तो स्वभाव उतावळा आहे प्रियानो. आमचा खूप उतावळा स्वभाव आहे. आमच्या स्वभावाप्रमाणे आम्ही प्रार्थना केली की लगेच आम्हाला उत्तर मिळायला पाहिजे. आम्ही प्रार्थना केली की परमेश्वराने लगेच ते आम्हाला दिलं पाहिजे, हा आमचा स्वभाव आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देवाकडं आम्हा प्रत्येकासाठी एक नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे तो आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी निर्माण होतात की त्या गोष्टी कधी कधी आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळता आमच्या डोळ्यासमोर असताना देखील ते निघून जातं. आम्ही निराश होतो. अनेक गोष्टी आहेत, आपला वेगवेगळा अनुभव असेल. छोटंसं उदाहरण ठेवतो. आता परीक्षेचा काळ होता आणि या परीक्षेच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्यांचे निकाल काहींचे जाहीर झाले, काहींचे येतील. MPSC UPSCचे जे आता परीक्षांच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी चालू आहेत, इतकी भयानक परिस्थिती आता आमच्या अवतीभोवती आहे. आपण पेपर वाचत असाल तर आपल्याला कळेल, विद्यार्थ्यांनी अक्षरशः आत्महत्या केलेल्या आहेत. पेपर फुटीमुळं ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, परंतु पेपर फुटल्यामुळं, पेपर लीक झाल्यामुळं त्यांनी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचे प्रकार झालेले आहेत. पेपरला येणारा आकडा एक असतो, परंतु प्रत्यक्षात किती आत्महत्या झालेल्या असतात हे आम्हाला माहिती नसतं प्रियांनो. मला तुम्हाला सांगायचं कारण एकच आहे की अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस घडत असतात, आम्हाला काहीतरी आशेचा किरण दिसत असतो, आमच्या जीवनामध्ये काहीतरी होप्स
आम्हाला समोर दिसत असतात आणि ते अचानक निघून जातात. ते अपेक्षेचे दिवस किंवा अपेक्षेचे क्षण, त्या गोष्टी आम्हाला समोर दिसत असताना त्या निघून जातात आणि ज्यावेळेस त्या आमच्या हातापर्यंत पोहोचत नाही, ज्या कोणत्या गोष्टीची अपेक्षा आपण केलेली असते त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये, त्या घटना आमच्या जीवनामध्ये घडत नाहीत, त्यात समोर दिसत असतानाही आम्ही डिप्रेशनमध्ये जातो. मानवी स्वभाव आहे. आमच्या जीवनामध्ये नैराश्य येतं. परंतु आज दाविदाच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगू द्या, दावीद संकटांनी घेरलेला होता. संकटांनी घेरलेला मनुष्य हा खचलेला मनुष्य असतो, परंतु त्यानं मात्र त्याचा विश्वास हा परमेश्वरावर ठेवलेला आहे. देवावरती अढळ विश्वास ठेवून हा दावीद त्याचं जीवन जगत आहे. प्रियांनो, आमच्याही जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आलेले आहेत, कदाचित भविष्यात येतीलही, परंतु त्या प्रसंगांना घाबरून न जाता त्या प्रसंगांसाठी आम्हाला आमच्या परमेश्वरावरती अवलंबून राहायचं आहे. आम्हाला त्याची वाट पाहायची आहे, कारण आमच्याकरता सुटका त्याच्यापासूनच आहे. आमच्यासाठी तारण आमच्या देवापासूनच आहे आणि म्हणून आम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवून आमचं जीवन जगायचं आहे. यशायाचा ग्रंथ याचा 41वा अध्याय आणि त्यामध्ये काय म्हटलेलं पहा, जे आपण वाचलेलं आहे. यशायाचा ग्रंथ 41वा अध्याय आणि त्यातील काही वचन मी आपल्यासाठी वाचतो. यशाया 41 आणि 10 तिथे काय म्हटलेलं पहा, तू भिवू नको, कारण मी तुझ्यापाशी आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला सबळ करीन, होय मी तुझे सहाय्य करीन, होय मी आपल्या न्यायपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन. परमेश्वरानं अभिवचन आपल्या लोकांना दिलेलं आहे यशाच्या माध्यमातून. परमेश्वर काय म्हणत आहे, तू भिवू नकोस. बऱ्याच वेळाला आमच्या संकटाच्या काळामध्ये आम्हाला भीती वाटते, आमचा मानवी स्वभाव आहे, आम्ही गांगरून जातो. अचानक आमच्या घरामध्ये एखादं आजारपण आलं तर आम्ही गांगरून जातो, काय करायचं आहे आम्हाला समजत नाही. परंतु परमेश्वराचं वचन यशाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला सांगत आहे की तू भिवू नकोस, कारण मी तुझ्यापाशी आहे. परमेश्वर लांब नाही, त्याच्याकरता कोणत्याही प्रकारच्या यात्रा करण्याची गरज नाही, कोणत्याही ठिकाणी अनवाणी जाण्याची गरज नाही, त्याच्यासाठी काहीही अर्पण घेऊन जाण्याची गरज नाही. तो तुमच्या आणि माझ्याकडून काहीच मागत नाही. परमेश्वराचं वचन तुम्हाला मला स्पष्ट सांगत आहे, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाशी आहे, तुझ्या जवळ आहे. प्रियानो, आम्हाला माहिती आहे का की परमेश्वर आमच्या जवळ आहे. आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे, परमेश्वर आमच्या जवळ आहे. तो कोणत्या स्वरूपामध्ये आमच्या जवळ आहे? तो पवित्र आत्म्याच्या स्वरूपामध्ये तुमच्या आणि माझ्या जवळ आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करतो. का आणि कसा? प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या स्वर्गारोहणाच्या वेळी तुमच्या आणि माझ्याकरता पवित्र आत्मा आमच्यासाठी कैवारी म्हणून दिलेला आहे. तो पवित्र आत्मा सदोदित आमच्या बरोबर आहे. आम्ही त्याला कधी बोलावण्याचा प्रयत्न केला? आम्ही त्याचा अनुभव घेण्याचा कधी प्रयत्न केला? आम्ही त्याचा स्पर्श अनुभवण्याचा कधी प्रयत्न केला? प्रियांनो, आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये त्या पवित्र आत्म्याला आम्हाला बोलावता आलं पाहिजे. तो आमच्या जवळ आहे, तो आमच्या घरामध्ये आहे, आमच्या बरोबरीने राहणारा, आम्हाला मार्गदर्शन करणारा आमचा जिवंत देव आहे. आणि म्हणून तो म्हणतो, तू घाबरू नको, मी तुझ्या पाशी आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे, मी तुला सबळ करीन. केव्हा सबळ करीन? परमेश्वर म्हणतो, तू जेव्हा खचलेल्या अवस्थेमध्ये असशील, ज्यावेळेस तुला असं वाटेल की तुझ्या बरोबर कोणीच नाही, ज्यावेळेस तुला असं वाटेल की तुझ्या लोकांनी तुला सोडलेलं आहे, ज्यावेळेस तुला असं वाटेल की तू संपून गेलेला आहेस, कोणतीही आशा तुझ्या जीवनामध्ये राहिलेली नाही, त्यावेळेस तू घाबरू नकोस. माझ्या मुला, माझ्या मुली, तू घाबरू नकोस, कारण मी तुझा देव तुझ्या जवळ, तुझ्या बरोबरीनं आहे. प्रियानो, आम्ही आमच्या देवाला कधी बोलावण्याचा, त्याच्याशी बोलण्याचा आणि त्याची मदत घेण्याचा आम्ही कधी प्रयत्न केलाय का? आमच्या कठीण दिवसांमधून आम्ही आमच्या परमेश्वराच्या जवळ जाण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला का? आम्ही फार पटकन रिॲक्शन देतो आणि आम्ही काय करतो? आम्ही लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु आमचा देव आम्हाला सांगतो की मी तुझ्या जवळ आहे, घाबरू नकोस.
आज दाविदाच्या माध्यमातून मला माझ्या सहित आपल्या प्रत्येकाला परमेश्वराचं वचन हेच आहे. दावीद त्याच्या संकटाच्या काळामध्ये तो त्याच्या सैन्याची, त्याच्या सेनापतींची मदत घेत नाही. तो म्हणत आहे, मी मौन धरून माझ्या देवाची वाट पाहत आहे, कारण तोच माझा उंच गड आहे, तो माझा आश्रयाचा खडक आहे. माझ्या जीवनामध्ये कितीही संकट आली तरी माझं तारण त्याच्याच पासून आहे. 2 वचन मी आपल्यासमोर ठेवतो आणि त्यानंतर मी थांबणार आहे. पहा, स्तोत्रसंहिता 62 मध्येच 2ऱ्या वचनाचा जो शेवटचा भाग आहे तिथे काय म्हटलेलं आहे पहा. तिथं दावीद काय म्हणतो, मी फारसा डगमगणार नाही. या त्याच्या वाक्यामध्ये विश्वास आहे खरा, परंतु या विश्वासाचं प्रमाण जे आहे ते डळमळीत आहे. दावीद काय म्हणतो, मी फारसा डगमगणार नाही. आणि पुढं हाच दावीद 6व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिथं तो फार स्पष्टपणे म्हणतो, केवळ तोच माझा खडक व माझे तारण, माझा उंच गड आहे, मी डगमगणार नाही. या 2 वाक्यांमध्ये फरक आहे. पहिल्यांदा तो म्हणतो, मी फारसा डगमगणार नाही. विश्वास आहे खरा, परंतु म्हणावा तितका बळकट नाही. आता त्यानं परमेश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे आणि आता तो म्हणतो, मी डगमगणार नाही. हीच परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते. आमचा विश्वास डळमळीत होण्याची परिस्थिती आमच्या जीवनामध्ये निर्माण होते प्रियांनो. तो विश्वास कमकुवत होतो आणि ज्यावेळेस आम्ही अधिक आणि अधिक देवाच्या जवळ जातो त्यावेळेस आम्ही विश्वासानं म्हणू शकतो की मी डगमगणार नाही. माझा विश्वास माझ्या देवावरती आहे. पुढं 7वं वचन, या ठिकाणी तो काय म्हणतो पहा. 7व्या वचनाचा शेवटचा भाग, माझा आश्रय देवाच्या ठाई आहे. तो स्वतःबद्दल बोलत आहे. तो काय म्हणतो, माझा आश्रय परमेश्वराच्या ठाई आहे. आणि आता तो त्याच्या अनुभवातून तुम्हाला आणि मला बोध करत आहे. तो संपूर्ण जगाला बोध करत आहे. तो पुढं काय म्हणतो पहा, 8वं वचन, देव आमचा आश्रय आहे. 7व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे, देव माझा आश्रय आहे. आणि आता त्याचा आश्रय परमेश्वर झाला आहे. हा पूर्ण अनुभव त्याला आलेला आहे, पूर्ण खात्री त्याची झालेली आहे. आणि आता त्याचा अनुभव तो तुमच्याने माझ्याशी शेअर करत आहे. तो म्हणत आहे, देव आमचा आश्रय आहे. प्रियानो, आम्हाला माहिती आहे का की देव आमचा आश्रय आहे. देव आमचा आश्रयाचा खडक आहे. देव आमचा तारण दुर्ग आहे. तो आमच्या लपण्याचं ठिकाण आहे. तो आमचा उंच गड आहे. हे आम्हाला समजलेलं आहे का? प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये कदाचित अनेक कठीण प्रसंग असतील. अनेक आमच्या जीवनामध्ये आजाराचे दिवस आलेले असतील. आमच्या कुटुंबामध्ये कुणी ना कुणीतरी आजारी असेल. आमच्या वैयक्तिक काहीतरी समस्या असतील. आमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी दुःख असेल. कदाचित आमच्या नातेवाईकांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं असेल. कदाचित आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणच्या लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं असेल. अनेक प्रश्न आमच्या जीवनामध्ये, आमच्या डोक्यामध्ये, आमच्या मनामध्ये असतात प्रियानो. परंतु या सर्व गोष्टींमुळं आमचं जीवन संपत नाही. ते कधीच संपत नाही. हे सर्व प्रश्न घेऊन दाविदाप्रमाणे आम्ही देखील हेच म्हटलं पाहिजे की माझा जीव केवळ मौन धरून माझ्या देवाची वाट पाहत आहे. जे सर्व प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ आमचा तारणारा प्रभू येशू याच्याकडे आहे. आमचे सर्व प्रश्न आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं त्या ख्रिस्ताच्या चरणी आम्हाला ठेवता आले पाहिजेत. तोच आमचं तारण आहे. तोच आमचा आश्रय दुर्ग आहे प्रियांनो. आणि ज्या वेळेस आम्ही आमच्या कठीण समयामधून जात असणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आहेत, जे सर्व आमचे प्रश्न आजारपण आहेत, ज्या आर्थिक समस्या असतील, त्या सर्व गोष्टी प्रियांनो आम्ही आमच्या देवाच्या चरणापाशी ज्यावेळेस ठेवू त्यावेळेस आम्ही विश्वासानं हे म्हणू. दावीद अगोदर म्हणत आहे, मी फारसा डगमगणार नाही. कदाचित तशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येऊन गेली असेल, परंतु प्रियांनो परमेश्वर आमच्या बरोबर आहे. त्यावेळेस आम्ही निश्चित अर्थानं हेच म्हणू की मी डगमगणार नाही. परमेश्वर देव माझ्या सोबत आहे. तो आमच्या बरोबर आहे. प्रियांनो, देवबाप यशाच्या माध्यमातून म्हणत आहे, तू भिवू नकोस, तू घाबरू नकोस, कारण मी तुझ्या जवळ आहे.
मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझा जिवंत देव आहे. प्रियानो, परमेश्वर आपणास या वचनाच्या द्वारे अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. आणि आज जर आमचा विश्वास हा डगमगणारा विश्वास असेल, डळमळीत असेल, कमकुवत असेल, तर आज दाविदाच्या माध्यमातून परमेश्वर तुम्हाला आणि मला हे शिकवत आहे की आम्ही पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवानं, पूर्ण मनानं, पूर्ण शरीरानं त्या परमेश्वरावरती भाव ठेवून, त्याच्यावरती विश्वास ठेवून, मौन धरून आम्ही त्याची वाट पाहिली पाहिजे. परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला तो अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. पित्या परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये दाविदासारखी परिस्थिती निश्चित अर्थानं येते. प्रभू परमेश्वरा, अनेक वेळा चढ उतार आमच्या जीवनामध्ये येतात, परंतु असं असताना देखील प्रभू परमेश्वरा, तुझं पवित्र वचन आणि तुझं अभिवचन आम्हाला तुझ्या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्हाला हे सांगत आहे, तू घाबरू नकोस, तू भेऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. होय प्रभू, तू आमच्या सोबत आहेस, तू आमच्या संगती आहेस. यासाठी आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि परमेश्वरा, दाविदाकडे पाहत असताना आज आम्ही आमचा संपूर्ण विश्वास तुझ्यावर ठेवत आहोत. प्रभू परमेश्वरा बापा, आमच्या सर्व समस्या, आमचे दुःखी विचार, आमचं दुखणं आज आम्ही तुझ्या चरणापाशी ठेवत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या करुणेची वाट पाहत आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझी करुणा आमच्यासाठी तू प्रगट कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा, याच्याद्वारे मागितलं म्हणून तू ऐक बापा. आमेन.